मित्रांनो लाटा एवढ्या येतात आहे ना, भीती वाटायला लागले मला। भाई साहब ये टेढ़ा मेढ़ा कर रहा है। ओ भाई साहब ये देखो देखो इतना बड़ा वेव है, देखो दोस्तों। ओ भाई एक नंबर मजा येते भाई। मित्रांनो हे आहे गणपतीपुळे मंदिर, रत्नागिरी जिल्ह्यामधील एक पर्यटन स्थळ आणि त्याच्याच बाजूला लागून हा समुद्र किनारा। आणि समुद्र किनारा म्हटला की लोक आपोआपच त्या समुद्राकडे वळतात आणि पोहण्याचा जो आनंद घेतात। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो माझ्या पाठी समुद्र बघून तुम्हाला कळलंच असेल मी सध्या कुठे आहे। आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल मी कोणत्या बीचवरती आहे, तर तुम्हाला सांगतो की मी रत्नागिरीमधील गणपतीपुळे येथे आहे। गणपतीपुळेमध्ये गणपतीचं एक स्वयंभू मंदिर आहे आणि गणपती हा नवसाला पावणार आहे, त्यामुळे भरपूर जण लोक आपले नवस करायला गणपतीपुळे मंदिरात दर्शनाला येत असतात आणि गणपतीपुळे फिरायला भरपूरशी लोक येत असतात। पर्यटन स्थळ आहे त्यामुळे भरपूर लोक येत असतात आणि या समुद्राचा आनंद घेत असतात। तर तुम्ही पण मे महिन्याच्या सुट्टीचा प्लॅन करताय तर या गणपतीपुळ्यात फिरायला। आणि या बीचवरती कोणकोणत्या राईड आहेत, कशा कशा राईड आहेत या तुम्हाला मी दाखवणार आहे आज। तर या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि या व्हिडिओचा आनंद घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर चला तर जाऊया आपण बीचवर। मित्रांनो बीच बघा, मस्त सुंदर असा बीच। मी आता पोहोचलो बीचवरती आणि इकडे पाहू शकता तुम्ही कॅमल राईड आहे, ATV राईड आहे। तर आता प्रश्न पडला आहे कोणती राईड पहिली करू, तर चला जी राईड पहिली असेल ती करणार। तर मित्रांनो आज सॅटर्डे आहे तरी पण एवढी आज गर्दी नाही, कारण तर मुलांच्या परीक्षा पण चालू आहेत त्याच्यामुळे एवढी गर्दी नाही। नाहीतर सॅटर्डे संडेला इकडे जागा नसते, फुल गर्दी असते। समोरच गणपतीचं मंदिर आणि लागूनच समुद्र किनारा। कसा आहे निसर्ग किनारा, तुम्हाला आवडला तर कमेंट करा। तुम्ही फिरायचा प्लॅन करताय तर या कोकणात आणि या गणपतीपुळे बीचचा आनंद घ्या। त्याच्या बाजूला पण 2-3 बीच आहेत, जसं की आरेवारे इकडून 7 किलोमीटर आहे। त्याच्यानंतर मालगुण बीच आहे 2 किलोमीटरवरती। ड्रॅगन राईड आहे। आता याच्यामध्ये एका वेळेला 10 माणसं बसतात बरोबर। ती 10 माणसं झाली की हे राईड सुरू करतात। तर आता आपण वाट बघूया की मी आता एकटाच आहे त्यामुळे कसं आहे की आपल्याला एकट्याला नेणार नाहीत ते, तर कमीत कमी 7-8 माणसं तरी झाली पाहिजे तेव्हाही आपण ड्रायव्हर राईड करू शकतो। मित्रांनो आपल्याला लाईफ जॅकेट घालण्यात येते, पहिलं सेफ्टीची पूर्णपणे व्यवस्था केलेली आहे इकडे। आणि आता आपण जाणार आहोत पहिली जेस्की राईड, पहिली राईड भेटलेली आहे आपल्याला। तर चला हा मित्र आहे आपला सोबत, हा आपल्याला घेऊन जाणार। फुल एक्सायटेड आहे मी, पहिली राईड भेटलेली आहे। आणि बघा आता ही जेस्की इथे ओढून घेणार पाण्यात। एवढी मेहनत करायला लागते म्हणजे बोट पाण्यामध्ये न्यायला। आता 4-4, 5-5 माणसं ढकलतात। जशी लाट येते तशी ती हळूहळू पुढे ढकलायला लागते। और ये है मेरा दोस्त, तेरे को लेके जाने वाला है पानी के अंदर जेस्की राइड में। फुल एंजॉय, मस्त वेगळी राइड मित्रांनो, जेस्की राइड। पहिली बार एवढं मित्रांनो आलोय आपण, आतमध्ये आलोय, भरपूर आतमध्ये आलोय। भाई साहब ये टेढ़ा मेढ़ा कर रहा है। मित्रांनो मजा येते आणि भरपूर आतमध्ये जाऊन आलेलो आपण।
पहिली बार। ओ भाई साहब, ये देखो ये देखो देखो कितना बड़ा वेव है, देखो दोस्तों। ओ भाई एक नंबर मजा येते भाई, कडक कडक। मस्त चालवले, एकदम भारी मजा। धन्यवाद मित्रा, कैसा है भाई? ये बदला बहुत अच्छा चलाता है, कभी आएंगे इधर तो इनसे मिलो। आपका नाम क्या है? साबित। हाँ साबित, साबित नाम है। डोरलेकर दादा आहे, त्यांच्याकडे कामाला आहे हा मित्र। मस्त मजा आली। आपल्या गावातले डोरलेकर दादा आहेत, तर त्यांच्या पण राईड आहेत, ते सांगतील आता कशा कशा राईड आहेत ना। कुठल्या कुठल्या राईड आहेत तुमच्याकडे? आपल्याकडे आता जेस्की राईड आहे, गोल फिरणारे डिस्को राईड आहे, फॅमिली राईड आहे, ड्रॅगन, पलटी होणारं बनाना आहे, पलटी करण्यासाठी स्पेशल, हे लांब दिसतं ते। ओके, तसं झोपून जाण्यासाठी आहे ते स्लीपर आहे, या बाजूला आहे ते। आणि हे एक दोन लोक पुढे बसून जायचे आणि पाठीमागे दोन उभे राहून जायचे, असे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे राईड आहे। ओके, आणि यांचा रेट कसा कसा असतो? म्हणजे रेट आहे, जेटस्की सिंगल सीट गेली तर 300 रुपये, डिस्को 250 रुपये पर सीट आहे, ड्रॅगन 200 रुपये, बनाना 200 रुपये, स्लीपर 250 रुपये आणि ही 200 रुपये। तर मित्रांनो, तुम्ही गणपतीपुळ्यात येत असाल तर आपले डोरलेकर दादा आहे, यांच्याकडे पण राईड आहेत, तर त्यांना भेटा। त्या मित्राने आपल्याला घेऊन गेला होता, आणि हे डोरलेकर दादा आहे, त्यांच्या वॉटर स्पोर्टचं नाव स्टेविना वॉटर स्पोर्ट। स्टेविना वॉटर स्पोर्ट, कधी आलात तर भेट द्या। तुम्ही आलात तर त्यांना भेटा, व्यवस्थित तुम्हाला करून देतील, डिस्काउंट देणार। त्यानंतर शिवलकर दादा पण आहेत, आपल्याच गावातले आहेत, यांच्या पण राईड आहे, तर आपण यांच्या राईडवरती नंतर बसणार आहेत, आपल्याला एक राईड देणार आहेत ते। ओके मित्रांनो, आपली आता ड्रॅगन राईड पण आली आहे आणि माझ्यासाठी थांबलेत, तर चला पटकन जाऊया आणि बसूया। हे बघा इकडे तयार झालेत, जेस्किडी आहे ना, या ड्रॅगनला असे ओढत ओढत नेणार आहे, तर ती पुढे जाणार पहिली आणि त्या ड्रॅगनला ओढत ओढत म्हणजे आम्हाला त्याच्यासोबत घेऊन जाणार आहे। आणि हा बघा आता झोपला इकडे, आडवा झाला, पाठी बसून धरून राहा, सेफ्टीची फुल व्यवस्था आहे आपली, टेन्शन नाही। मी तिकडे गेला उडी मारणार आहे पाण्यात, ले पुष्पा ले। आणि बघा पुश पुश नाही मारी। भावांनो चला निघालोय मी, इकडे बघा कसे आनंद घेतात आहे पोहण्याचा, आणि लाटावरून आहे ना पाणी इथून वरतून येणार असं वाटते मला। आला आला आला, चला चला चला। हो भाई, झटका लगा, जोर का झटका। चला चला मित्रांनो, हाय हाय चालू आहे, हात करा हात करा। बघा मित्रांनो कसं आहे, पूर्ण भीती वाटायला लागली आहे, कारण मी पाठी बसलोय आणि हे पुढे बसलेत, आणि जशा जसं लाटा येतात तसं पाणी मारतंय बघा। हे बघा इथून पाणी येते, टाप डूब या। हे बघा मित्रांनो कसं आहे व्ह्यू, कसं आहे बघा। घाबरले, छोटी घाबरले। चला 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 चला, कर्जत कर्जत, चला चला। ओके हो हो, ते काका कर्जतचे आहेत म्हणून मी आवाज दिला, कर्जत कर्जत। आता गाव, तुम्ही कुठून आलात? कर्जत कर्जत वाई, सातारा, नाथपुळा, गणपतीपुळा, गणपतीपुळा। हे बघा मित्रांनो, ही जी बोट दिसते ना तुम्हाला, ही आहे पॅरासिलिंग, ही आता चालू आहे, ठीक आहे। मोबाईल व्हिडिओ बनवणार, आणि आता आपल्याला इकडे व्हिडिओ बनवणार आहे ना, आपण आलोय बघा कुठे आतमध्ये। तर मित्रांनो, हे आहेत आपले शिवलकर दादा, मया दादाचे भाऊ, आणि त्यांनी आपल्या ड्रॅगनवरती घेऊन गेले होते। एकदम मस्त आनंद झाला मला, मस्त वाटलं, आनंद आला। आणि हा दादा ड्रायव्हिंग करत होता पुढे जाऊन, आणि त्याने व्हिडिओ मस्त शूट केला। आपलं किती ड्रॅगनचा रेट वगैरे कसं आहे? ड्रॅगनचं 200 रुपये रेट आहे। आपले 5 वस्तू आहे, एक ड्रॅगन आहे, डिस्को आहे, स्लीपर आहे, बनाना आहे आणि जेटस्की। ड्रॅगनचा 200 रुपये रेट आहे,
गोल गोल डिस्को करतो त्याचा 250 रुपये आहे. झोपून जायचं स्लीपर आहे त्याचा 250 रुपये आहे. जेट्सकी आहे सिंगल 300, डबल 500. चांगलं व्यवस्थित एकदम हे करू शकता, एन्जॉय करू शकता. डिस्काउंट पण देऊ शकतो आपण, असं काही नाही. हो, व्हिडिओ भेजे ना हमको. तर मित्रांनो तुम्ही आलात तर या शिवलकर दादांना भेटा आणि या राईडचा आनंद घ्या. गाडी मित्रांनो चालवायला पण लायसन लागतं आणि कोणाच्या हातात पण देत नाहीत, कारण लहान मुलांच्या वगैरे हातात देत नाही. मोठे माणसं असतात आणि तुम्हाला जर ॲक्टिवा चालवायचा अनुभव असेल तर तुम्ही ही गाडी चालवू शकता. तर मी आता थोडी ही गाडी चालवणार आहे आणि याचा अनुभव घेणार आहे. ना तुमचं नाव काय? किसन जाधव. हे जर आहे आपल्या इथे गणपतीपुळ्यामध्ये, जर आलात तर यांना भेटा. व्यवस्थित राईड वगैरे तुम्हाला करून देतील आणि या ॲक्टिव्हिटीचा आनंद तुम्ही घेऊ शकता. तर दादा ही राईड किती रुपये आहे? सिंगल 100 आहे, डबल 150 रुपये. सिंगल 100 आणि डबल 200 रुपये. 2 माणसं याच्यावरती आरामात बसू शकता आणि दादा स्वतः गाडी घेऊन जातात. हे मिनिटात फोटो काढून देतात. असा या फोटोग्राफीचा याचा बिझनेस आहे. आणि मित्रांनो हे काम पण काय सोपं नाही, कारण काय माहिती आहे काय, दिवसभर या उन्हात उभं राहायचं आणि पाण्यात जायचं, हे सगळं काम सोपं नाही आहे. आपल्याला वाटतं ते. तर कधी आलात त्याला भेटा, 1 मिनिटात लगेच फोटो काढून तुम्हाला देईल वैभव पवार. तुम्हाला सांगितलं जसा फोटोग्राफीचा बिझनेस आहे, तर 1 मिनिटामध्ये फोटो बघा असे फोटो काढतात आणि त्यांना लगेच ती प्रिंट देतात. 30 रुपये कॉपी असते. तर मित्रांनो हा रुपेश. आणि हे बघा अर्जंट फोटो पाहिजे असतील ना तुम्हाला 1 मिनिटात, तर हे असे फोटो काढून देतात. 30 रुपये कॉपी आहे. आलात तर रुपेशला भेटा. आणि तो इकडे थांबतो, हे समोर हे तिथं थांबतो. काहीतरी कन्सेशन दे. हां कन्सेशन देईल. हे बघा ही रसल. भाऊ इकडे कसं काय तू आलो इकडे बसायला? हां सुट्टी आहे. या सर. या बसणार घोड्यावर. किती झाले? 100 रुपये झाले. ठीक आहे. आणि इकडे छोटे छोटे स्टॉल दिसतील तुम्हाला. इकडे नारळ पाणी, पाणीपुरी, भेळ असे सगळे छोटे छोटे स्टॉल आहेत मित्रांनो. तर दुपारच्या उन्हात जर तापून झालात, राईड करून झाली आणि जर तुम्हाला थंड प्यायचं असेल तर हे स्टॉल आहेत. नारळ पाणी प्या. आता मी चाललो. आपल्या मी दमलात थकलात तरी ते चहा वगैरे प्या, नाश्ता घ्या. जय गणेश चहा नाश्ता सेंटर. जर बीचवर येत असाल आणि तुमच्याकडे महत्त्वाचे जर वस्तू असतील जसं काही मोबाईल, सोन्याचे दागिने वगैरे असतील तर इकडे बघा लॉकरची सुविधा आहे. तर हा नंबर घ्या आणि इकडे सुविधा लॉकरची घ्या तुम्ही. आणि याच्यामध्ये लॉकरमध्ये तुम्ही आपल्या महत्त्वाच्या ज्या वस्तू आहेत जसं की वॉलेट असेल, काय मोबाईल वगैरे असतील, इकडे लॉकरची सुविधा प्रत्येक ठिकाणी केली आहे. बघा इथे पण केले. इकडे तुम्ही ठेवू शकता. हे बघताय ना ही डिस्को. तर आपल्याला त्याच्यामध्ये बसता येणार नाही. तर हे बघा बाहेरून कसं दाखवतो तुम्हाला. हे आता गोल गोल फिरणार आहे. चला मित्रांनो आता सेकंड राईड आहे आपली, ड्रॅगन राईड. कुठून आलात तुम्ही? कुठून आलात? अकलूज. एक नंबर. ही पॅरासिलिंगची बोट. मी आता उडी मारतो.
येशील का? येशील ना मित्रांनो. ही बोट आहे ना पॅरासिलिंगवाली आहे. सध्या याला आता गिराईक नाही म्हणून थांबली आहे. आणि हे बघा कसा आनंद घेतात. तुम्ही आलात. तुझं नाव काय? रोहनला भेटा. रोहन मस्तपैकी राईड देतो इकडे येऊन. पुढे जाऊ दे, दुबईला जाऊ दे डायरेक्ट. बाबा कसला फिरवतोय. हो भाई साहब, फुल सन्नाटा. मित्रांनो बघा कसे लोक इकडे येऊन आनंद घेतात. आणि एक ड्रॅगन नाही, 2, 3, 4 ड्रॅगन आले खपाटप. मित्रांनो प्रत्येक राईडला थोडा वेळच लागतो, कारण प्रत्येक राईडला पब्लिक होणं जरुरी आहे. कारण आता इथे जर बघितलं तुम्ही ड्रॅगन राईड आहे. ड्रॅगनसाठी कमीत कमी 10 माणसं लागतात. आणि 10 माणसं होणं जरुरी आहे. तुम्ही सिंगल असाल तर तुम्हाला खूप वेळ लागेल आणि त्याच्यासाठी थोडा वेळ काढूनच या, कारण सिंगल माणसाला वेळ लागतो. जर ग्रुप असेल तर पटकन राईड होतं. मित्रांनो हा निलेश याचं पॅरासेलिंगवरती आहे. ही जी बोट तुम्हाला मगाशी मी दाखवली पाठीमागे दिसेल तुम्हाला, ते चालवतो. आणि ह्यांचे पण एक पॅकेज आहे. तर आता निलेश माहिती देईल त्याच्याबद्दल. म्हणजे कसं आहे तुमचं पॅकेज वगैरे काय आहे? पॅकेजमध्ये एक 6 राईड मिळतात. त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे पॅरासेलिंग येतं, तर स्पीडबोट येते, जेटस्की येते, बनाना, सोपा आणि ड्रॅगन. अशा 6 राईड आहेत. ते 1600ला आपण पॅकेज देतो. 6 राईड आहे. जर तुम्हाला पॅकेज पाहिजे असेल तर निलेश मयेकर कॉन्टॅक्ट नंबर देतो. आणि इकडे त्यांचं ऑफिसच आहे हे बघा इथे. तर तिथे तुम्ही त्याला भेटू शकता आणि पॅकेज तुम्ही घेऊ शकता. तर मित्रांनो आता आपल्याला भेटलेली आहे स्पीडबोट राईड. आणि आता स्पीडबोटचा आनंद आपण घेणार आहे. चला ड्रॅगन राईड झाल्यानंतर आता पुन्हा एकदा स्पीडबोट राईड. हो काही स्पीडमध्ये चालले, बोट स्पीडमध्ये चालले, खरोखर स्पीड आहे. एक नंबर टर्न मारलाय भाई, एक नंबर फिरवले भाई. नको नको. मित्रांनो बघा किती आपण आतमध्ये आलोय आणि समुद्राच्या मध्ये आपल्याला थांबवलंय. आपल्यासोबत आहेत बाकीची टीम. निखिलने आपल्याला एक ATV राईड दिले. निखिलला आल्यावरती भेटा मस्त की एक राईड भेटते आपल्याला. आपण बसणार आहे उंटावरती. चढू गणपतीपुळे मंदिर. आणि माझ्या पाठी नजारा बघा मित्रांनो कसा आहे, एकदम भारी. उंटावर बसण्याची मजा आहे ना एकदम वेगळी. बघा बघा किती उंचावरून भारी वाटतंय. एवढं उंच असतो हो भारी. कसलं वाटतंय मित्रांनो, एक नंबर. ह्या काकाने आपल्याला मस्तपैकी राईड दिलेली आहे.
आणि किती रुपये राईड आहे काका? एका माणसाला 100 रुपये. आणि 2 बसले तर 200 रुपये. तर मित्रांनो आलात ना राईडला तर या काकांना भेटा. तर मित्रांनो सॅटर्डे संडेला पूर्ण गर्दी होत असते आणि जर तुम्हाला यायचं असेल तर अगोदर तुम्ही लॉजिंग वगैरे लॉज आहेत त्यांचं प्री बुकिंग करून या, कारण सॅटर्डे संडेला आणि सीझनला खूप गर्दी असते, रूम भेटत नाही. असा प्रॉब्लेम व्हायला नको, पण तुम्ही अगोदर बुकिंग करून या जेणेकरून तुमची रूम रिझर्व राहील. तर मित्रांनो तुम्ही बीचवर जर येत असाल तर हे बघा हे तुम्हाला व्यक्ती दिसत असतील. हे काय करतात आहे कचरा साफ करतात आहे, म्हणजे ज्या प्लॅस्टिकच्या बाटल्या त्यानंतर काय कचरा वगैरे आहे प्लॅस्टिक आहे ते साफ करतात आहे. तर मित्रांनो तुम्ही बीचवरती याल तर बीच खराब करू नका. हे बघा इकडे बाटल्या पडलेल्या आहेत, त्याची एक काळजी घ्या, कारण त्या वाळूमध्ये जर आतमध्ये गेला तर ते काढायला त्यांना त्रास होतो. पूर्ण क्लीन साफ करायचं काम करतात. समुद्रात आल्यानंतर आपण भिजतो त्याच्यासाठी बघा इकडे आंघोळीची वगैरे सोय आहे, तर त्याचा फायदा घ्या. आणि मी आता इकडे पण एक बाथरूम आहे, तर त्याचा फायदा घ्या. जर तुम्ही समुद्रातून आलात त्यानंतर जर भिजला असेल तर तिकडे आंघोळीची वगैरे सोय आहे, तर तुम्ही तिचा उपयोग करा. आणि मी चाललो आता घरी. बरेच वाजलेत कारण आपण सिंगल होतो त्यामुळे आपल्याला बराच वेळ गेला. जर तुम्ही ग्रुप असाल तर तुम्हाला एवढा वेळ लागणार नाही, कारण ग्रुप पटापट होतात. ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या सगळ्या राईड घेऊन झालेल्या आहेत आणि आता आपण चाललो घरी. जर तुम्ही येत असाल तर तुमची स्वतःची काळजी घ्या. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुमच्याजवळ जर महत्त्वाच्या वस्तू असतील, मौल्यवान वस्तू असतील, मोबाईल असतील, तर तिथं लॉकरची सुविधा आहे, तर त्याचा पण तुम्ही उपयोग करा. आणि बीच आपला चांगला व्यवस्थित राहील याची पण काळजी घ्या, कचरा करू नका. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच व्हिडिओसाठी भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.